नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललो आहोत कोचीनमधून मुन्नारला. तर मुन्नारला आम्ही 2 दिवस राहणार आहोत. मुन्नारला जात असताना आम्हाला ट्री प्लांटेशन दिसले आणि इथे मोठ्या प्रमाणात झाडांची विक्री केली जाते. इथे तुम्हाला झाडांच्या विविध प्रकारचे बाग बघायला भेटतील. मुन्नारला जात असताना आम्हाला रस्त्याच्या मध्येच वल्लारा वॉटरफॉल्स करून लागला. तर आम्ही तिथे 5-10 मिनटं आमची स्पेंड केली आणि मग पुढे गेलो. डोंगराच्या पलीकडे होतं म्हणून आम्हाला तिथे जाता नाही आलं, पण लांबून पण ते खूप छान दिसत होतं. ते बघून आम्ही पुढे निघालो आणि जाताना आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही जेवण्यासाठी थांबलो. तर केरळला आलो आहोत म्हणून आम्ही त्यांची स्पेशल थाली जिथे भेटते त्या रेस्टॉरंटमध्ये गेलेलो. या हॉटेलमध्ये प्राईस पण अफोर्डेबल होतं आणि जेवणाला पण टेस्ट खूप मस्त होती. त्यांना आम्ही स्पेशल थाली सांगितलेली, तर त्यांनी आम्हाला केळीच्या पानावरती जेवण सगळं वाढलं आणि या एका थालीमध्ये पण खूप सारे पदार्थ होते. त्यांच्या इकडचं भात म्हणजे थोडंसं जाडं असतं आपल्यापेक्षा. तर ते परत डाळ, लोणचं, सांबार, 4 प्रकारच्या भाज्या, अशा खूप सारे विविध पदार्थ होते जे त्यांनी आम्हाला वाढलेले. आपल्याला इथे साधं भात म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रात आपण जसं भात खातो बारीकवाला, तो पण आपण ऑर्डर करू शकतो. जेवण झाल्यावर आम्ही थोडंसंच बाहेर फिरत होतो तर आम्हाला असं फणसाचं झाड दिसलं. खरंच खूप जास्त फणस लागलेलं त्याला. आम्ही जेवून निघालो तेव्हा आम्हाला असे रस्त्यामध्येच झिप लाईन किंवा असे खूप सारे जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते पण इथे मध्ये मध्ये दिसले, तर ते तुम्ही ट्राय करू शकता इथे येऊन. आम्ही आता चॉकलेट फॅक्टरीमध्ये आलो आहोत, तर आपण थोडी इथे चॉकलेटची शॉपिंग वगैरे करूया. त्यांनी आम्हाला असं चॉकलेटचं मशीन्स वगैरे पण दाखवल्या आणि चॉकलेट कसं बनतं हे पण दाखवलं आणि एकदम व्यवस्थितपणे आम्हाला सगळं सांगत होत्या. आम्ही चॉकलेटच्या फॅक्टरीमध्ये गेलेलो म्हणून चॉकलेट्स पण खूप फ्रेश होते. त्यांनी आम्हाला थोडासा हलवा पण टेस्ट करायला दिला, जे इथे खूप फेमस आहे. चॉकलेट कसं बनतं आणि चॉकलेटचं फळ कोणतं आहे हे पण त्यांनी आम्हाला सगळं सांगितले. अंदर तोड़ने के बाद ऐसे वाला पेड़ में ऐसे तोड़ने के बाद ऐसे वाला सीड है, ये सीड के वाला ड्राइड सीड ये वाला, ये सीड सूखने के बाद ग्राइंड करेगा. ग्राइंड करने के टाइम इसके अंदर ऑयल है, ये ऑयल कोको बटर के साथ मिल्क पाउडर कस्टर्ड शुगर ऐड करके वाइट चॉकलेट बनाते हैं. फर्स्ट पार्ट कोको पाउडर कोको बटर दोनों मिला के नॉर्मल चॉकलेट बनाते हैं. तो पूरे इंग्रीडियंट इसमें डालने के बाद 40-45 सेल्सियस में मिल्क करता है, टेम्परेचर में मिल्क करता है. डिफरेंट शेप करने के लिए मोल्ड है, मोल्ड में फिल करके 20 मिनट फ्रीजर में रहेगा. ये प्रोसेस. इसके साथ फ्रूट का पल्प डाला है, नट्स डाला है, टेस्टी है. ये कैन चॉकलेट बघस खा के दे रहे, हाफ बाइट है, बाइट करके चॉकलेट अंदर फिलिंग है. मैंगो वेगवेगळ्या फळांपासून पण इथे चॉकलेट्स बनवले जातात. चिंच, जेली असे खूप सारे विविध चॉकलेट्स पण इथे ठेवलेले त्यांनी. चॉकलेट फॅक्टरीच्या बाहेरच त्यांनी तिथे बाजूला झाड लावलेलं, चॉकलेट कोको म्हणून बोलतात त्याला. तर ते पण आम्ही बघितलं. तुम्ही ते बघू शकता, त्याला फळ पण आलेले.
आणि या फॅक्टरीमध्ये चहा पावडरचं पण सेक्शन होतं, बट आम्ही तिथून नाही घेतलं कारण आम्ही ट्री प्लांटेशनच्या इथे जाणार होतो. चॉकलेट्सची खरेदी करून आम्ही आमच्या रिसॉर्टला जायला निघालो आणि आम्हाला ॲटवूड रिसॉर्ट करून होतं, जिथे आम्ही थांबणार होतो 2 दिवस. रिसॉर्ट खरंच खूप मस्त होतं आणि पूर्ण लाकडाचं होतं, म्हणून ते अजून छान दिसत होतं. त्यांनी रिसॉर्टमध्ये 4-5 हॅमस्टर पण पाळले. ते खूपच मस्त आणि क्यूट होते. रिसॉर्टमध्ये आम्ही सगळं चेक इन केले आणि जे पण फॉर्मॅलिटीज लागतात ते सगळं पूर्ण करून आम्ही आमच्या रूम्सच्या इथे गेलो. पूर्ण तसं लाकडी होतं, रूम्स वगैरे, परत सीड्या. आम्हाला फर्स्ट फ्लोअरच दिले, जिथे 4 रूम्स अवेलेबल होते आणि 2 आम्हीच घेतलेले आणि मस्त अशी बाल्कनी पण होती तिथे. संध्याकाळच्या टायमिंगला आपण मस्त बाल्कनीमध्ये गप्पा वगैरे मारू शकतो, अशी एवढी मोठी बाल्कनी होती. आणि या रिसॉर्टच्या मागच्या बाजूला चॉकलेट फॅक्टरीमध्ये जो कोकोचा झाड बघितलेला तो पण इथे लावलेला. रूम्स पण खूप मोठे होते आणि यांची सर्विस खरंच खूप छान होती. रात्री आम्ही मस्त जेवायला गेलो, तर तिकडचा जो कॅन्टीन सिस्टम होतं ते पण खूप मोठं होतं. इथे येऊन तुम्ही एक स्पेशल ट्राय करू शकता, जे मला खूप आवडले. केरला परोटा करून आहेत. आम्ही रात्री जेवणाला 2 व्हेज थाली आणि चिकन मटका बिर्याणी करून होती, तर ते मागवलेलं आणि छान होती टेस्ट. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, आनंदी राहा आणि हसत राहा आणि कमेंट करायला विसरू नका.